तर कपडे चेंज झालेले आहेत, दिवस चेंज झालेला आहे. पहाटे पहाटे आम्ही निघालेलो आहे इंदोरी पोहे खाल्ला. पण आपली खाऊ गल्ली तीच चालू आहे, कालपासलीची चालू. आपण खातोच आहे. हा जो माणूस आहे ना मागे, हे बघा, हा 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 आम्हाला 24 तास खायला लावतो. तर त्याच्यामुळे आता झोपेतून उठल्यावर काही न घेता सगळ्यात आधी आपण हा देतो. चल देतो आपण सगळे. आमची तीच परिस्थिती आहे सध्या, काहीच खाल्लेलं नाही. एक किस्सा असा, काल आम्ही इथून जनरल चाललो होतो अमरावतीला. पोचल्या आम्ही स्टोरी पण टाकली होती. ही गल्ली बघितली आम्ही. ह्याला काय म्हणतात या एरियाला? पंचवटीचा स्क्वेअर आहे, इथे नेहमी गर्दी राहते. त्याला कोणता एरिया नाही आहे. पंचवटी स्क्वेअरला आम्ही एवढी गर्दी बघूनच थांबलो होतो. कालच शूट करायच्या आधीच आम्ही खाऊन घेतलंय, पण तरी आम्ही पुन्हा तुमच्यासाठी कॅमेरावर खाणार होतो. तो मागचा माणूस जेलस आहे. पोहे फेवरेट आहेत त्याचे. नीट चव नाही खायचं. चव नाही कळली, जास्त खायचंय. अजून चव नाही खायचं. थांब जरा. नाही, फक्त पोहे ट्राय करा. एक पोहे ना विदाऊट पोहे ट्राय करूयात आपण. सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, पोहे इतके छान भिजलेत, त्याला इतकी छान वाफ लागली आहे, कारण कंटिन्युअस चालू असल्यामुळे त्याला काही एक्स्ट्रा काही परतवण्याची काही गरजच नाही. ते इतके छान भिजलेले आहेत. वरनं मला खात्री आहे जे तिकडे बनतायत ते त्यात फोडणी मसाला टाकला आणि फक्त त्यांनी ते घोळून आणले. त्याच्यामध्ये अजिबात वरती काही तेल नाही, तवंग नाही, जाळलेले नाही, कडक झालेले नाही. मेजर फ्लेवर आहे. मिरच्या एकदम मिनिमल आहेत, जेवढ्या लागतील तेवढ्या आहेत, पण त्याच्याबरोबर त्या वरच्या मसाल्याने गेम केलेला आहे. मसाला आणि पोहे एवढंच ट्राय करूयात. सुदाम्याचे पोहे ते थांबणार नाही, ते चालू राहतील. आपण कितीही खाऊ शकतो. आउटस्टँडिंग. मला गरजेचा नाही आहे मसाला, कारण जर नुसतं इंदोरी पोहेची टेस्ट घ्यायची तर फक्त एवढ्यातच टेस्ट येईल तुम्हाला. वरती हे सगळं टाकलं, चना टाकलं की प्रोटीन बिटीन मिळतं, थोडंसं आपल्याला आणखीन चांगलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऍड होते. पण सकाळी सकाळी कोणाला हवंय बोंबलाल न्यूट्रिशनल व्हॅल्यू? तुमचा ट्रेनर बघतोय का ब्लॉग? त्यासाठी चाललंय सगळं. घरनं अंडी खाऊन यायची आणि मग पोहे खायचे. मेन सर्वात गोष्ट जो मिसिंग केली आहे हा चमचा बघा, नक्षीकाम केलेला सापाचा चमचा. आणि आम्ही आता एक्स्ट्रा चमचे मागितले म्हणून त्यांनी प्लास्टिकचा दिलाय. प्लास्टिक कुठेच नाही. आणि तुम्ही इकडे बघितलं तर एक कागदाचा तुकडा दिसतोय, बाकी कुठेही. आणि तो सुद्धा कोणातरी चुकून पडला असणार आहे. सगळ्यांना शिस्त आहे अमरावतीमध्ये. म्हणजे स्वच्छता आहे अमरावतीमध्ये. आल्यापासून मी ऑब्झर्व करतोय की रस्त्यांवर स्वच्छता आहे. अमरावतीकर तुमच्यासाठी हॅट्स ऑफ. ज्या ज्या शहरांमध्ये स्वच्छता दिसते तिकडे जाऊन आम्ही चांगलं बोलतो. नक्कीच. पोहे हा म्हणजे खूप जिवलग गोष्ट आहे. आणि काल आम्ही खाल्लेत ना, त्यात मी एक मिस केलं की आपण वरून चाट मसाला जो टाकला आहे मी एक्स्ट्रा, त्याने जी मजा आणली आहे आज पोह्यांना. आणि मी खरं म्हणतो, लोक मला म्हणतात की मी ना पैशाला खूप महत्त्व देतो, बट ॲज अ मिडल क्लास ना मला त्याला वाटतं की 10 रुपयामध्ये एवढे पोहे मिळत असतील तर भाई त्या गोष्टीला माझ्याकडनं मी आत्ता देऊन टाकतोय गोल्डन थम्स अप. आम्ही लिटरली सांगतो तुम्हाला, 48 नाही 24 तास थांबलोय हा गोल्डन थम्स अप द्यायला. आम्ही काल उतरले देणार होतो, पण तेव्हा ना आमच्याकडे माईक होता ना काही. आम्ही असे झोपेत होतो आणि झोपेत लिटरली समोर दिसलं काहीतरी म्हणून उतरून खाल्लेत. आउटस्टँडिंग. अजून एक देतो, एक देगा बस. हाँ क्या नहीं अंडा मिलेगा. मेरे को अंडा चाहिए. अपन दोनों अंडा खाएंगे. हाँ चलो अंडा खाएंगे. नहीं एक मेरे को चाहिए, इसलिए वो नहीं छोड़ेगा मेरे को. तुला वाफ मिळते? वाफ. अरे अप्रतिम. हे म्हणजे आपल्यासाठी आयडियल ब्रेकफास्ट आहे. आयडियल ब्रेकफास्ट. पोहे पण आवडतात, अंडा पण आवडतं. हो ना, हे मी घरी करून बघणार. तू सगळं शूट केलंय ना, काकांची रेसिपी ढापली आहे ना तू. हा बेस्ट. ज्या लोकांना अंडा आवडतं पण अंड्याचा वास नाही आवडत, त्यांच्यासाठी सगळ्यात अप्रतिम रेसिपी आहे. कारण वास असा येतोय की पोहे खाल्ले असं, चव अशी येते बुर्जी खाल्ली असं, आणि मिळतं ऐवज दोन्हीचा. म्हणून तो बुर्जीचा फ्लेवर येतोय ठेच्यातनं. हा, ठेच्यातनं बुर्जीचा फ्लेवर येतोय. तिखट आहे. तिखट म्हणजे चांगलं तिखट आहे. म्हणजे असं झणझणीत नाही, परफेक्ट जेवढं हवं तेवढं. चव अप्रतिम आहे. त्याच्यात सोफ पण आहे. बडीशेप ताबडतोब ट्राय करावा तू, अशी माझी इच्छा आहे.
ते जे पोहे असतात ना जाडे जाडे फील होतात तोंडाला, हाँ ते फीलच होत नाही, है ना फीलच होत भाई नाही. काय क्या खा खिला दिया रे त्यात ओवा पण आहे, ओवा नाही येतो धण आहे धणे धन आहे काय, हा धन पण आहे, सॉरी काढून टाका, ओळा काढून टाका, त्यात धन पण आहे. मेन म्हणजे हा जो पोहा आहे ना, तो पोहा वाटतच नाही आहे, तो असा राईस सारखाच टेस्ट करतोय. हो असं वाटत नाही की पोहा खातोय, कारण की पोहा खाल्ल्यावर हेवी फील होतं. हेवीच नाही फील हेवी होत, फीलच होत नाही. अंडरफार्म पण हेवी फील नव्हतं. या गोष्टीला माझ्याकडनं खरंच मिळत आहे गोल्डन थम्सअप. सो शाही इंदोर पोहा ही जी जागा आहे, जी आहे पंचवटीच्या कॉर्नरला, तिकडे तुम्ही आलात तर प्लीज इथे यांचे पोहे ट्राय करा. अतिशय स्वस्त आणि मस्त आणि हेल्दी आहेत. आल्यावरती आवडलं असेल तर प्लीज भाटुबाच्या या गोल्डन थम्सअप बरोबर एक स्टिकर, भाटुबाच्या स्टिकर बरोबर एक भाटुबाच्या गोल्डन थम्सअप स्टिकर बरोबर भाटुबाच्या गोल्डन थम्सअपच्या स्टिकर बरोबर फोटो काढा आणि तो अपलोड करा इंस्टाग्रामवर. आम्ही नक्की रिशेअर करू. चला पोहे हाय बाय. इकडे एक विष्णू दहीवडा हाऊस असं दिसतंय, पण आम्ही ओरिजिनल ठिकाणी खाणार आहोत. इकडे येऊन काय करणार आहोत आपण ट्राय? एक दोन प्रकार आहेत. एक कचोरी मंगुरे म्हणून येतं एक, बर आणि एक गिलावडा. आणि मी यांचा व्हिडिओ बघितला ना सारा, तेव्हा मग ऐकलेलं की यांच्या आईने बनवलेल्या रेसिपीज आहेत या. आई तुमच्या आईने बनवलेली रेसिपी आहे. आता अमरावतीमध्ये एवढे सगळे ठिकाणी गिलावडा खा म्हणतात, पण तुमच्यात सर्वात फेमस काय आहे? ये सिंपल सोबर है अपने एकदम अच्छा विदाउट गरम मसाला. अच्छा. आणि गिलावडा याच्यासाठी खाण्यात येतो की रिझन हे आहे की खूप लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, कशाचा प्रॉब्लेम असतो. तर गिलावडा खाल्ल्यावर तुम्हाला असं वाटतं की पोटही भरलेलं आहे, टेस्ट पण छान आहे, आणि काही मसाले नसल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होत नाही आणि कशाचा त्रास होत नाही. तर एकदम छान ब्रेकफास्ट आहे. जर ट्रॅव्हलिंगला जायचं आहे तर आधी मस्त एक गिलावडा खायचा आणि मग निघायचं. जरा गिलावडा कसा बनतो? तर एकदा मी हे फोडतो. आधी आतमध्ये बघितलं तर पूर्ण भिजलेला, म्हणजे प्रॉपर भिगोया हुआ का भिगाया हुआ, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पण रेट पण गरजेची आहे याच्यात, कारण याला स्पायसेस इतकी माइल्ड टेस्ट आहे ना, म्हणजे आपल्याला जे हे खाल्ल्यावर होतं ना, खिचडी खाल्ल्यावर असं कम्फर्ट फूड म्हणतो, ते खाल्ल्यावर जी टेस्ट येते तशी आहे. त्याच्यामुळे ती लाल चटणी गरजेची आहे, जेवढी अगदी थोडी हिरवी, आणि येलो चटणी आणि गिलावडा एकदम माइल्ड आहे. एकदम म्हणजे आपण जो दहीवडा खातो सेम टेक्स्चर आहे, पण पाणी असल्यामुळे त्याला जड फिलिंग येत नाही, एकदम लाईट फिलिंग येतं. काही खाल्लंच नाही आतापर्यंत, काही खाल्लं नाही असं वाटतंय. तुला चिडवायला म्हणून नाही म्हणत आहे. इथे आपण गायब होऊन जातोय तोंडात, प्रॉपर गायब. विरघळतो टाकला की तो गायब, त्यामुळे चव घ्यायला वेळ पण नाही मिळत, इतक्या फास्ट संपतोय तो. आणि याच्यावर जे आहे ना, येल्लो चटणी जी आहे ती थोडी स्वीट आहे, तर ती मला कमी लागते. मी दही जास्त घेतो, पण ती स्वीट पण गरजेची आहे. आणि आपण पूर्ण अमरावतीतून इथं का खातोय, कारण की पूर्ण अमरावतीत तुम्हाला दही भेटून जाईल, चटणी भेटून जाईल, लालवाली, हिरवीवाली, हे सगळं. पण ही जी येल्लो चटणी आहे हीच यांची स्पेशालिटी आहे. थंडगार आहे डिश, थंडगार थंडगार म्हणजे पोटाला गार करणारी डिश आहे ही. पण ही अशी डिश आहे की थंडगारच छान लागते, गरम नसते ही. गरम नाही नसते. जी म्हणाली की तो दहीवडावाला फील आहे, तर दहीवडासारखाच आहे, थोडं चपट आहे एकदम. आणि दहीवड्याला जेवढे फ्लेवर असतात तेवढे फ्लेवर नाही आहे त्याच्यात, कमी फ्लेवर आहेत. म्हणजे तू नुसती पॅटी खाली त्याला काय चव नाही आहे. पण हे ज्या चटण्या त्याच्यावर आल्या आहेत, ग्रीन चटणी जास्त तिकडे लालपेक्षा, आणि फसवलं मला. तो ठेचा आहे. हो नाही, पण ट्रॅव्हलिंगला जायला सगळ्यात खूप प्रॉब्लेम असतो की माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे, मम्मीचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला तेलकट नाही जमत. हो, आम्ही गिलावडा खातो मस्त. या गिला वड्याला पण बिकॉज 20 रुपयाला आता हे म्हणाल्यावरती माझे जरा गोल्डन थम्सअप वर इतके गोल्डन थम्सअप देत आहेत, मला वाटतं की अमरावतीत मीच या सगळ्या डिशेस स्टॉल टाकायला पाहिजे आता. लोकांना असं झालं की अरे अमे तू घाण बोल फूड बद्दल, घाण बोल, मग मला आवडतं. पण असं नाही आता मी किती नाही खोटं बोलू शकत. नाही आहे, आपण काय करू, एखाद्या घाण जागी पण घेऊन जाऊ की म्हणजे एखादा तरी नाही गोल्ड थम्सअप पण गेला पाहिजे असं. कारण मी फिरतो पण कोणाबरोबर, आणि हिचं रेकमेंडेशन जेव्हा मी ऐकतो तर त्याला गोल्डन थम्सअपच मिळत आहे. तर त्यामुळे आय एम सॉरी की मी तुम्हाला डिसअपॉइंट करतो की मी गोल्डन थम्सअप वाटत चाललोय, पण आता त्याला मी काय करू शकत नाही.
सॉरी. तर आम्ही तुम्हाला अमरावतीच्या अशा प्लेसेस दाखवणार आहोत की ज्या आम्ही 10 वर्षापासून डेट साठी जिथे जिथे जातो आमच्या फेवरेट प्लेसेस आहेत ते आम्ही आम्ही दायला खाऊ घालणार आहेत. क्या बात आहे. अचानक ही खाऊ गेली रोमॅन्टिक झालेली आहे. आणि आता आपण खाणार आहे कचोरी मंगुरा, जो की स्पेशल यांच्याचकडे मिळतो. त्या कचोरीमध्ये आतमध्ये मंगुरा भरून देतात, तो बनवताना दाखवू आपण. ह्याला काय झालं ना, एक गोल्डन थम्सअप पुरत नाही, त्यामुळे तो सगळीकडे 2-2 लावायला लावतो आपल्याला. ही अमरावतीची माणसं ना. आता ही ट्राय करणं दाढीवाल्या माणसासाठी ही खूपच मोठी टास्क आहे. आणि महत्वाचं म्हणजे फक्त कचोरीचा बाईट नाही आला पाहिजे, मंगुरा पण एका बाईट मध्ये आला पाहिजे त्या घासात. मंगुरा म्हणजे काय? मंगुरा म्हणजे दही वडा आहे. जसं मगाशी जी डिश होती जी हलकी फुलकी होती, हा पदार्थच जड आहे, हेवी. जर माझ्या दाढीत पडलं तर उगीच दाढी काय हे कर ते कर करू नका. दाढी आहे त्यात पडणारच आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. कम ऑन यो. दाढी का हे कर ते कर. खाल्लं दाढी लागलं पण नाही. दिस इज माय टाइप ऑफ डिश. म्हणजे क्रंचीनेस. मला प्रॉब्लेम आहे, मला चावायला गोष्टी आवडतात. त्या डिश मध्ये माहिती माझं डोकं खूप चावतो. मग असं जो गिला वडा खाल्ला ना, ते काय चावणं काय नव्हतं, ते डायरेक्ट आज जातो विरघळतो. ह्याला मस्त बाईट तुम्हाला घेता येते. जो बाहेरचं आवरण आहे ते प्रॉपर क्रंची आहे आणि आत बघाल ना, हा प्रॉपर मसाला, मूग बीक सगळं आतमध्ये आहे याच्यामध्ये. परत आम्ही जे बोलला ते एक्झॅक्टली त्याच्या टेक्स्चर मध्ये गंमत आहे, कारण शेव क्रंची आहे, मग त्याच्यानंतर त्याच्यातलं वरचं कोटिंग ते क्रंची आहे, आतला जो मसाला आहे तो असा हाफ आहे, म्हणजे असा क्रंची पण नाही सॉफ्ट पण नाही, असा मधला आहे. आणि त्यानंतर दही वडा आहे जो एकदम सॉफ्ट आहे आणि दही आहे खाली ह्याच्या सगळीकडे लागलेलं, ते एकदम स्मूथ मक्खन. त्या टेक्स्चरवर खूपच खेळ आहे. हा, चवीच्याहून टेक्स्चरचा खेळ आहे. एवढे टेक्स्चर्स येतात ना, एकदम खतरनाक. त्यांनी मगाशी सांगितलं होतं ह्याच्या खाल्ल्यावर तुम्हाला बोटं चाटायची आहेत. बोटं चाटायचीच जागा आहे, मग त्या माणसाला चाटायला तयार आहे. इतकं भारी आहे. आणि आपण जेव्हा कचोरी खातो ना तेव्हा इमॅजिन करतो की कचोरी आहे ती आतून सुकी असेल, मग ती खायला त्रास होईल, आणि सहसा त्याच कारणामुळे आवडत नाही. तर याच्यात ड्रायनेसच नाहीये, आणि आतमधले जे मसाले आहेत ते एक्स्ट्रा मसाले पण नाही आहे की ते झोमतील असे काही. नॉर्मल मसाले आहेत, त्यात पण सोफ आहे. सॉफ्ट हा अमरावतीचा गेम आहे. हा, सारंगदानी म्हटलं होतं की मला सॉफ्ट ज्या गोष्टीत असेल त्या गोष्टी खूप आवडतात. हा, हे तुमचाच ब्लॉग होता. हा, खरंच त्यांनी बरोबर पकडलंय भाई. म्हणजे मला सॉफ्ट आणि सॉफ्ट जिथं टाकली जाते ना हलकी, क्या बात आहे. तर अर्थातच निर्विवाद आमच्या दोघांकडनं या डिशला सुद्धा गोल्डन थम्स अप. सो आज आमची ही डिश झालेली आहे क्लीन क्लबचा मेंबर. आणि हाताने खाल्ल्यानंतर तुम्हाला हा टिश्यू पेपर देत नाही असं का वागतायत, कारण त्यांनी पूर्ण एक. आणि आम्ही मला का घेऊन येतो फूड ब्लॉगला हे तुम्हाला जर का बघायचं असेल तर हे काम आहे. आम्ही फाउंडर आणि आम्ही यांच्यासाठी पंप मारायचे. हो थांबा, हो आम्हाला पण उरलेल्यामध्ये हा फीलच नाही सिटीमध्ये. ही सिटीच आहे नालाय का. ये 27 साल की मेहनत है मेरे मम्मी की, जो गाड़ी से दुकान का सफर तय किया उन्होंने. आणि तिथेच त्याच एरियात त्याच्या बाजूला मेन मार्केटमध्ये भयंकर महाग एरिया आहे हा अमरावतीचा. सर्वात कॉस्टलीस्ट एरियामध्ये ह्यांनी दुकान टाकलं स्वतःचं. किती स्लो पडतंय मध्ये, एवढं घट्ट आहे बघ हे बघ. हा माणूस खाण्याला एवढं इंटरेस्टिंग बनवून द्या की आम्ही जेव्हा शूट करतो खायची इच्छा होते. म्हणजे खायची इच्छा नसेल तरी खायची इच्छा होते की ठीक आहे एक बाईट तरी खायला पाहिजे आपण. आणि 70 रुपयाचं 700 रुपये त्यांच्याकडे पूर्ण खाली सांडत आहे. 1 किलो मिळतं आणि हे त्यांनी 70 रुपयाचं दिलेलं आहे आपल्याला. बदाम मिळाला ना, रबडी हा जो प्रकार आहे ना, कलाकंद मिक्स केल्यासारखं वाटतं. हा मला बिलकुल नाही आवडत रबडी प्रकार, पण विदाउट कस्टर्ड पावडर. माझं म्हणजे दुधाचे पदार्थ सगळे फेवरेट असतात. एक पण असा पदार्थ नाही की जो मला नाही आवडत. मला रबडी खूप आवडते. मी चिखलदऱ्याची रबडी ट्राय केली होती,
पण त्यापेक्षा मला ही रबडी खूप आवडली आहे. खूप 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 70 रुपये. खूप टेस्टी आणि एकदम तोंडामध्ये गेल्यावर अशी विरघळणारी आहे ती. रबडीची किंमत ऍक्च्युली जास्त तेव्हा असते जेव्हा ओरिजिनली त्याचं मलाई काढून काढून दूध बनवतात. अच्छा, जर का खरंच त्याच्यामध्ये तेवढी मलाई पण ही असेल, मलाई आहे, ही पूर्ण मलाई आहे. दुधाचे प्रॉडक्ट खाल्ल्यावर मला डोकं दुखतं तरी सुद्धा मी माझ्या जीवाची पर्वा न करता फक्त प्रेक्षक वर्गासाठी आज रबडी खातोय. या स्टंटसाठी मला भाडीपाकडनं वेगळे पैसे पाहिजे. कोण देतो पैसे आम्हाला? खूप भारी आहे, खूपच भारी आहे, एकदम ओरिजिनल आहे. 100% त्यामध्ये काही भेसळ नाही आहे ना. मी दुधाचा फॅनच नाही, मॅडनं नॉर्मल थम्सअप आहे. मला माहिती आहे त्या मागच्या माणसाकडनं काय, मी त्याच्याकडे देतो आता. हां, मला ना तुम्ही ना तुमच्या मला शिवाय असतं पडणार माहिती का. माझी इच्छा नाही आहे की मी सगळ्या गोष्टींना गोल्डन थम्सअप देऊ, पण प्रॉब्लेम काय होतोय ना, एवढं सगळं अमेझिंग खायला घालतायत ना, यालाही माझ्याकडनं मिळतं आहे गोल्डन थम्सअप. बूम 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 बूम. शिकली. ॲज प्रॉमिस्ड आम्ही परत आलो आहे दुकानावरती. तर दुकान का नाम काय अपना? पूनमचंद. हां, सो आम्ही जसं प्रॉमिस केलेलं की पूनमचंदला येऊन आम्हाला गोल्डन थम्सअप लावायचं आहे, तो आम्ही सकाळी आलोत आणि गोल्डन थम्सअप लावलेलं आहे. इथे तुम्ही आलात तर प्लीज इकडे यांचं गरमागरम दूध प्या, रात्रीचं या, अमेझिंग माहोल असतो. आणि जर तुम्हाला आवडलं ते दूध तर या गोल्डन थम्सअपच्या स्टिकरबरोबर एक छान फोटो काढायचा आहे आणि तो इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, आम्हाला टॅग करायचं आहे, आम्ही नक्की रिशेअर करू. तुम्हाला वाटत असेल हा काय सगळीकडे गोल्डन थम्सअप वाटत सुटला आहे, तर तसं नाही आहे. आम्ही याच्या आधीच्या रात्री इथे आलो होतो आणि काय केलं होतं ते सगळं बघा आणि मग मला बोला. तर इथे 3 प्रकारचे आहे. कच्चा दूध म्हणजे लोक घरी घेऊन जातात ते वाला 60 रुपयाचा, आणि गरम मिठा दूध आणि डबल मिठा दूध. तर डबल मिठा दूध नाही घेणार आपण, कारण की एवढं गोड पण चांगलं नाही लागत. आम्ही गोड दिसतो पण म्हणून एवढं गोड नाही खाऊ शकत. हे हाफ आहे. ठीक आहे, फिर हाफ ही ठीक आहे. दोन हे हाफ आहे. मग हे अमरावतीत काय चाललंय? 30 रुपयात असा हाफ ग्लास मिळतोय. आणि वाटतं की गरम आहे म्हणून, पण हे गरम गरम तुम्ही पिऊ शकता, कारण की तांब्याच्या ग्लासात दिलेलं आहे ते. हो, तर त्याच्यामुळे तुम्ही पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला मिशी ऑलरेडी आहे पण अजून एक मिशी येऊ शकते हे प्यायल्यावरती. मी याच्या आधी जी गोष्ट आहे ना ती मी नाशिकला प्यायलेलो. तिथे छान रस्त्यावरती थंडी असते एकदम खतरनाक आणि गर्दी असते फुल एका दूधवाल्याकडे, असं हा माहोल दिसतोय तो. हे पण अशी ऑरेंज असते, ही पांढरी आहे नॉर्मल पांढरी. हा, चल ट्राय करूया. चीज. चिअर्स. चीज. तांब्याचा ग्लास. मलाई सोबत वेगळा टेस्ट येते. मलाही आली पहिली मस्त. पहिल्या सिप मध्ये फक्त मलाही आली आहे. एक ग्लास एक्स्ट्रा घेऊन घे. आधी म्हणते एक ग्लास घे, आपण अर्धी अर्धी घेऊ. आता अर्धा ग्लास घेतला, त्याच्यातली अर्धी अर्धी घेऊ. मगाशी पण मिठाईला पण सेम केला म्हणून तेवढा बेटर हाफ. जर लहान मुलांना ते म्हणजे कंप्लेंट की दूध पित नाहीत, तर जर हे दूध दिलं ना तर ते आरामात पिणार, आरामात. ह्याला मस्त व्हॅनिलावाली चव आहे माहिती आहे या दुधाला, त्या साखरेमुळे. त्याच्यामध्ये इलायची टाकली आहे तर त्याचा तो फ्लेवर येत आहे. नाईस. अरे मी असं ऐकलेलं जेव्हा मी साताराला गेलेलो ना, तिकडे कंदी पेढा ना, कंदी पेढा. तेच हा, सो कंदी पेढा हे ग्लासात दुधामध्ये गरम कुस्करतात आणि त्यावेळी तिकडचे जे मल्ल लोक होते म्हणजे जे व्यायाम करायचे ते प्रोटीन शेक म्हणून पितात, कारण त्याच्यात पण दूध असतो, खावा असतो. खव्याची बर्फी असते, ही दुधासोबत घेतात. आणि ही आपण आता टाकू. एक पुरी टेस्ट करतो. हा, नुसती बर्फी पण छान आहे, एकदम क्रीमी आहे. बर्फी पण एकदम क्रीमी आहे. हे करा, थोडेसे तुकडे करा. हे आयटम प्यायचं आहे. हा, तुम्हाला कळलंय माझ्या एक्सप्रेशनमुळे की ह्याला काय रिव्ह्यू मिळणार आहे, तरी पण मी ऑब्व्हियसली रिव्ह्यू देऊन टाकतो. माझ्याकडनं फॉर 30 रुपयासाठी या ग्लासाला विथ दिस ऑल एव्हरीथिंग इनसाइड गोल्डन थम्सअप. मी जेव्हा असं छान सिटीजमध्ये फिरतो ना आणि अशा काहीतरी गोष्टी शोधून काढतात ना लोकांना येतात, तुम्ही क्रेझी होऊन जातो मी. आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज भाटोबाला सबस्क्राईब करा. अरे 80% लोक आहेत ना नुसते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला मागत नाहीत. अरे तू सांग, तुझं ऐकतील प्लीज. हिचं ऐका, ही सांगते आता. भाटुबाला प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि खूप सारा प्रेम द्या आणि त्यांचे प्रत्येक व्हिडिओ बघा. आणि ते जे डिशेस सांगते ते नक्की तिथे जाऊन ट्राय करा. आणि हिने रिकमेंड केले आता तर आपल्याला त्यामुळे प्लीज नक्की जाऊन ट्राय करा, कारण ते सुपर डिलिशियस. माझ्याकडे आता वर्ड्स नाही आहेत पण मस्त असतात. आणि आता ती जो मोका सांगून टाकतो मी, हे दोघं आमच्या फिरतायत. जर कोणाला हे खूप कमी गोष्ट असलं की कमी लोकांना माहिती तुम्ही कोणी आहात,
पण जर कोण असं असेल की जे नाही माहिती आहे तर प्लीज यांना फॉलो करा. इंस्टाग्रामवरती यांचं पेज आहे. पेजचं नाव सांग तुझं. शशांक उडाखे, किरण शशांक उडाखे आणि शशांकची मम्मी 3 पेजेस pages आहेत. आहेत. तुम्ही जर नुसतं मीम पेजेसवर आमचे व्हिडिओज बघितले असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या अकाउंटचे नाव नसतील माहित, तर हे आमचे ओरिजिनल अकाउंट्स आहेत, Yes. त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता. आम्ही हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले नावं तिथे जाऊन क्लिक पण करू शकता तुम्ही. नमस्कार दादा. तुमचं पान अमरावतीमध्ये फेमस आहे मला कळलंय. तिकडे कोणी व्हरायटी आहे बघ. रजनीगंधा चटणी पान, मिठा पान, रसमलाई चटणी पान, व्हॅनिला चटणी, दिलदारची चटणी, स्ट्रॉबेरीची चटणी. मग डबल मिंट आमदार पान पण मागवतोय. हा आपण घेतोय कारण की सर्दी असली की खाल्लं तर जरा मोकळं होऊन जातं गळा नाक वगैरे. हाफच आहे दाबून हळूहळू बाईट करायचं. हा अजून ते डायरेक्ट नाही खावं लागत. एक साईडला दाबून ठेवायचं आणि मग चावत राहायचं बारीक. दुसऱ्या साईडला गेलं नाही पाहिजे. दादा तुम्ही किती वर्षापासून करताय हे कमीत कमी इथं जो 3 वर्ष झालेले आहे. हा तसापासून तो लहानपणापासून असते. हो. आणि तुम्हाला कोणी शिकवलं पान बनवायला? आहे ना मोठे दादा 2 हैदराबादला शॉप आहे, 2 परतवाडाला शॉप आहे. अच्छा ही फ्रँचायझी तुमची? नाही फ्रँचायझी स्वतःचाच ब्रँड आहे आपला. स्वतःचा ब्रँड आहे. नाईस. तुम्ही एवढा जवळ आणतात डायरेक्ट डोळे घेतले काय? नाही 0.5 आहे. अच्छा होतं का फील? माझा पान मोठं तुझ्यापेक्षा. मेरा पान बडा आहे. हे काय मेजरिंग कॉम्पिटिशन कुठली चालली त्याची? 0.5 मध्ये हा पान खाताना काय भारी बापरे. जात पण मिनिट आहे. अर्धा तास गेला पाहिजे तो कमीत कमीत पान. अर्धा तास. हां अर्धा तास. एवढा आमचा व्हिडिओ पण मोठा नसतो. कारण कुठला थम्सअप आहे? गोल्डन डबल फिंगर. तांबडा थम्सअप. तर इथूनच पैसे द्यायचे, इथूनच नाश्ता मिळतो, खाली जायची गरज नाही आपल्याला. म्हणून याला गड्ड्यातला म्हणतात. म्हणून गड्ड्यातला वडा म्हणतात. थोडा तिखट नाही आहे. नाही तिखट नाही आहे पण दही जास्त झालं ना. तेलकट आहे ना. आणि आपण दही टाकलं की ते मिक्स हा, मग झालं. तुम्ही रंग बघून घाबराल तुम्ही. नाही तर काल त्यांनी सांगितलं की ऍसिडिटी आहे म्हणून त्यांना तर त्रास होईल म्हणून आपण दही जास्त घेतलं थोडासा. नाही पण ना रंगामुळे मला वाटलेलं खूप तिखट असेल पण अजिबात तिखट नाही आहे. तिखट नाही. आता मला कॉन्फिडन्स वाढलाय खायचं हे. पहिले घास मी खाल्ले ना तर मला फक्त याचं पीठच लागतंय. अच्छा हे बघ ना जसं जरा ना याच्यात कमी आहे. जसं हे बघ दिसतं हे पीठ जास्त. पीठ जास्त आहे. मेन टेस्ट रस्त्याचीच आहे ती. रस्त्याला चव खूप छान आहे. आणि हे दुसरं काय आयटम आहे? हे हा, पालक वडा वडा आहे. आहे. आपण ट्राय करा. सिंगल 20 फुल प्लेट 35. तुला जे कव्हर वाटतंय ते कव्हर नाही, तो आलूच आहे. नाही तर आता पण लागला. मी जेव्हा नंतर खात राहिलो ना पहिलं हा बघ हे बघ साईडचा घास घेतो म्हणजे त्याचा कव्हर ठीक आहे पण आलू आहे त्यात. आता लागला. मी जेव्हा भरपूर खाल्ला ना तेव्हा तो आलू हलू हलू बाहेर आला. थांब जरा, आता तुझ्याकडे कॅमेरा द्यायच्या आधी मी ह्याची चव घेऊन टाकतो. नाही याच्यासोबत काय दही आहे ना. पालक वडा. हा हा पालक वडा याच्यात पालकाचा बनवतो हा. हा जास्त माझ्या टाईपचा आयटम आहे. आणि याच्यात मोठ पण आहे. बरं आहे तुझं म्हणणं. कळत नाही काय वाटतंय त्याच्याबद्दल. हा रस्स्याला चव खूप अप्रतिम आहे. आणि त्यात ते दही टाकून खूप चांगलं केलं त्याने. एकदम ते कट होतोय सगळा जो तेलाचा असं घसायला लागतं ना ते नाही येते. ते खाली हे होतं. आणि त्यात आलूची चव पण चांगली आहे. कवच थोडं ठीक आहे. मी हे संपू का काय करू? बघितलं कसं होतंय? काय पालक वडा हा हेल्दी वाला असतो की ज्यांना तेलकट पण खायचं आहे. हेल्दी त्याला घरी लाडाने म्हणतात. त्याचा काय हेल्दीशी संबंध नाही. त्यात तेल आहे. ज्यांना तेलकट पण खायचं आहे आणि सांगायचं की हेल्दी खाल्लं आम्ही. काय चाललंय तुझं? रिव्ह्यू दे ना भाई. केवढा टाइमपास चाललाय? अरे ही डिश कठीण आहे रिव्ह्यू देणं. तुम्हाला काय सोपं काम वाटलं? मला आवडलं खूप. आवडलं मला पण आवडलं. पण कोकणामध्ये तू फिरलाय कोकणात? हो. हा कोकणामधल्या कुठल्याही आपण एसटीच्या आगारावर गेलो ना तर वडा सॅम्पल जो मिळतो त्या तोडीच आहे. हो हो हो. म्हणजे असं नाही आहे की माइंड ब्लोन बाकीच्या डिशला जसं बरोबर, पहिल्यांदा
अमरावतीमध्ये असं आलं की खूप आवडलं आणि मी खाईन खूप परत येऊन खाईन पण असं नाही होतं की बुफ भाई क्या हो गया जे बाकीचे तेल खूप तर त्यामुळे माझ्याकडनं ह्याला नॉर्मल थम्स माझ्याकडे पण मगाशी गोल्डन कॅन्सल आहे माझ्याकडनं दोन्ही डिशला नॉर्मल थम्स आहे कारण की आम्ही जे डेली नाही खाऊ शकत आणि आम्ही खूप वेळ आलोय तर आम्ही असं असतं की आज खायचं आहे बा तर मग तोंडाच्या म्हणजे जिभेच्या चवीसाठी पण असं हे फेवरेट नाही होऊ शकत. हां असं आहे. आम्हाला खूप लोकांनी कमेंट्समध्ये सांगितलं होतं की खायचाच आणि इथंच येऊन खायचा म्हणून आम्ही येऊन खाल्ला पण आम्ही स्वतःहून येऊ का तर नाही इथून स्वतःहून आल्यावर आम्ही कदाचित सांबार वडी खाऊ गिला वडा खाऊ जेव्हा जेव्हा नागपूरवरून येईन तेव्हा म्हणजे त्या आधी अंडा पोहा मॅन्डेट आहे माझा आता गिलावडा गिलावडा आणि ते आपले जेवायला झुणका भाकर बस. तर अमरावतीचा हा शेवटचा आयटम खाऊन झालेला आहे. बाकीचे आयटम खायला आम्ही परत येणार आहोत कारण एक माणूस एवढं खाऊ शकतो बाकीची माणसं नाही खाऊ शकत तर ते इतर आयटम खायला आम्ही परत नक्की येऊ. पाणीपुरी बाकी आहे तुमची मला माहिती आहे काय काय आपलं बाकी आहे अजून पाणीपुरी दहीवडा समोसा कचोरी पाणीपुरी गुपचूप बाकी आहे दहीवडा बाकी आहे समोसा बाकी आहे पण सगळ्यात मेन जे आहे ना हे बोललेत की थोडंसं कम्पेअर करा आम्हाला पुण्यासोबत वगैरे तर मेन म्हणजे आमच्याकडे पाणीपुरीत वरण टाकत नाहीत. हा ना तोच जोक चालला आता. एक मिनिट सबस्क्राईब करायला सांगा. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भाटूपाला आणि अजून नेक्स्ट टाइम काय खायचं आहे ते कमेंट मध्ये सांगा. अमरावती बाकी असं का आम्ही तर यांचं रेकमेंडेशन ऐकलं आम्ही 99% रिझल्ट लावला अमरावतीमध्ये 99% जागांना ही शेवटची जागा फक्त बरं. आपल्या तुझ्या ब्लॉगच्या ह्याचं नाव काय आहे चॅनलचं? शशांक गुडाखे. असं शशांक गुडाखेचं चॅनल आहे युट्यूब त्याच्यावर आपण टाकायचं आहे पण मॅडमचं चॅनल चालू करतोय आपण किरण शशांक गुडाखे म्हणून त्याच्यावर गेमिंग प्लस अजून करणार आहे काहीतरी वेगळं ते सांगत नाही ते पण सबस्क्राईब करून ठेवा. अच्छा ओके चालेल. तर सगळे आपण चॅनल सबस्क्राईब करायचे जे दिसतील ना आमचे चॅनल आमचे पेजेस बीजेस सगळ्याला सबस्क्राईब मेन्शन करून दिलं आहे. मागे उभे त्यांनाही सबस्क्राईब. काव्या म्हणून आहे मॅनेजर आणि किरण शशांक गुडाखे हिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे माझा शशांक गुडाखे आहे आणि माझ्या मम्मीचा आहे शशांकची मम्मी आणि माझं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे. हा आम्ही कुठे काय खातो मी कालच फॉलो केलं. आम्ही कुठे काय खातो याला फॉलो करा. थँक्यू सो मच.